MIDC परिसरातील आशानगर प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा नेते श्रीनिवास संगा आणि शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसंच दामिनी सचिन जवळकर यांच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्ते निलेश अळगुंडगी आणि मित्रपरिवारानं शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, कामगार सेनेचे साहेबण्णा तेगेळ्ळी यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी काशीनाथ बोंगरगे, विनायक कांबळे, संदीप सुनगर, गणेश क्षीरसागर, अनिल अडकी, अनिल माळी, विशाल गोब्बुरे, गुरु म्हेत्रे, सदानंद बंदलगी, आकाश कोणजी या सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिवसेना एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश केला। या सर्वांच्या गळ्यात शिवसेनेचं उपरण घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं। शिंदे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये जे काम झालेलं आहे, मग ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असू दे, लेक लाडकी माध्यमातून असू दे, अर्ध तिकिटाच्या योजनेतून असू दे, त्याचबरोबर उच्च शिक्षण मोफत असू दे, अन्नपूर्णा योजना असू दे, तीर्थदर्शन योजना असू दे, शेतकऱ्याच्या बाबतीतची धोरणं मागेल त्याला शेततळ असू दे, सौर ऊर्जेसारखं असेल, 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी पीक विमा असेल, लाडक्या भावांसाठी 6 लाख कोटींचे उद्योग व्यापारासाठी MU असतील आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये रस्ते वगैरे, इंडस्ट्रीज, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नुसती आश्वासनांना आव्हानं दिलेली नाहीत, तर त्या प्रत्येक योजनेचा लाभार्थी आपण इथं बसलेले सगळेजण आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। सोलापूर फार वाढलं, अजून सुधारणा करण्याची फार संधी आहे, इथं करायला पाहिजे। नांदगाव बरोबर आहे तुमचं म्हणणं, आता शिंदे साहेबांचं खातं आहे, महापालिकेचं निवडणूक होऊ द्या, वाटेल तेवढं निधी आणू आणि तुमच्या मनात सुंदर सोलापूर म्हणून सांगितलं। सर्वसामान्य घरातून कष्टाळू आमच्या ज्या बहिणी आहेत ते नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या मागं त्यांची शक्ती लावल अशी आशा बाळगतो। पण लक्षात घ्या, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते त्यांनीच लाडकी बहीण योजना सुरू केली। साहेब 65 वर्षाच्या वयस्कर लोकांना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना ही एकनाथभाई शिंदेनी चालू केलं होतं। बाकी कुठल्या नेत्यांनी विचार केला नाही। आपल्यासारख्या कष्टकरी कामगारांना तीर्थक्षेत्राचंही दर्शन घेता यावं असा विचार करणारे एकमेव नेता एकनाथभाई शिंदे, तेही आपल्यासारख्या तळागाळ्यातून इथपर्यंत पोहोचलेले आहेत। तेही चटणी भाकर खाऊन मोठे झालेले आहेत। त्यांना आपल्यासारख्यांचा तळमळ आहे, जाणीव आहे। सोन्याच्या चमच्याची खाल्लेल्या लोकांना तळमळ नसतो। जर तुम्ही सगळे जर तुमच्या स्वाभिमानासाठी आता उभारले नाही तर तुमचे लेकरही गुलामासारखं वागतील, एवढं लक्षात ठेवावं।